नमस्कार. मी मोरेश्वर. हाय ट्यूब. आपलं स्वागत आहे. युद्धाचा आज 14वा दिवस आहे. 14व्या दिवशी सुद्धा युद्ध थांबायचं नाव घेत नाही आहे. म्हणजे अमेरिका आणि इस्रायल हे आजही ठामपणे बोलले आणि तिकडे इराण सुद्धा झुकायला तयार नाही आहे. इस्रायलच्या पंतप्रधानाने आता दाबून सांगितलं की जीवाची हमी नाही. म्हणजे इराणचे सध्या जे सुप्रीमो आहेत मोजतबा खामेनी, म्हणजे खामेनीचा मुलगा, त्याच्या जीवाची गॅरंटी नाही, हमी नाही, अशा शब्दात इस्रायलने कडक भूमिका घेतली आहे. कोणीच झुकायला तयार नाही. त्यामुळे हे युद्ध किती दिवस चालेल? आणखी 14-15 दिवस तर झालेच आहेत, म्हणजे अर्धा महिना झाला आणि कोणीच झुकायला तयार नाही. आणि इकडे प्रॉब्लेम्स वाढले आहेत, युद्धाच्या चटके, तडाखे, पब्लिक हैराण होत चालली आहे. सर्वात मोठा प्रॉब्लेम आहे तो LPG गॅस सिलेंडरचा. महाराष्ट्रात LPG गॅस सिलेंडरचा प्रचंड तुटवडा सुरू आहे. गॅस एजन्सी पुढे रांगा लागल्या आहेत. काही हॉटेल्स आणि रेस्टॉरंट यांच्यावर तर शटर डाऊन करायची वेळ आली आहे. पण सध्या आपले देशातले राज्यकर्ते म्हणजे नरेंद्र मोदी किंवा इकडे देवेंद्र फडणवीस, कोणी बोलायला, कोणाकडे सोल्युशन नाही आहे. कारण हे संकट जे आहे ते युद्धामुळे आलेलं आहे. आपल्याला LPG सिलेंडरचा जो पुरवठा आहे गॅसचा, तो प्रामुख्याने कतारमधून येतो. म्हणजे मिडल ईस्टमधलं जे कतार आहे, कतारमधून सर्वाधिक गॅस आपल्याला मिळतो आहे. तिथेच युद्ध सुरू आहे, त्यामुळे पुरवठा बंद आहे. आपल्याकडे गॅस होत नाही. आपल्याकडे जो गॅस होतो फार कमी होतो, तेवढ्यामध्ये काही भागत नाही आहे. त्यामुळे रांगा आहेत. ठाकरे सेनेचे खासदार संजय राऊत यांनी आज पंतप्रधानांवर जोरदार टीका केली आहे. म्हणजे आपल्या खास स्टाईलमध्ये संजय राऊतांनी मोदींवर मिसाईल्स डागल्या आहेत. संजय राऊत म्हणाले की सिलेंडर, इंधन यांची अवस्था व्यवस्थित आहे, सारं काही ठीकठाक आहे असं पंतप्रधान मोदी सांगतायत. पण त्यांनी बिहार, महाराष्ट्र किंवा इतर राज्यामध्ये जाऊन बघावं. नोटबंदीनंतर लोकांना पंतप्रधानांनी पुन्हा एकदा रांगेत आणलं आहे. मोदींच्या घरी LPG सिलेंडर इराण किंवा इस्रायलकडून येत असेल, पण सामान्य माणसाकडे येत नाही. त्यामुळे सामान्य माणूस अडचणीत आहे. म्हणजे पहिल्यांदा संजय राऊतांनी सामान्य माणसाचे प्रश्न उचलून धरले. त्याचं म्हणणं आहे इंधनाचं शॉर्टेज आहे, त्याच्याबद्दल मोदी काहीच बोलत नाहीत, सरकार काहीच बोलत नाही. सरकार एवढंच म्हणते की ठीकठाक आहे, पॅनिक बाईंग करू नका, घाबरून काही ते सिलेंडर घेऊ नका वगैरे वगैरे वगैरे. आता ज्यांच्याकडे सिलेंडर नाही ते रांगा लावत आहेत, त्यांना का खुशी थोडीच आहे. पण गरज नसतानाही लोक रांगेत उभे आहेत असं सरकार भासवत आहे. त्यामुळे आता इतके 14वा दिवस आहे, कोणीच सिरियस नाही असं दिसत आहे. त्यामुळे हे संकट आता कुठपर्यंत देशाला नेणार हा चिंतेचा विषय झाला आहे. कारण एक नक्की आहे की LPG सिलेंडर आता आहे परिस्थिती दिवसेंदिवस बिघडत जाईल.
उद्योग बंद बंद पडत आहेत, हॉटेल बंद पडत आहेत, गॅस अभावी सर्वत्र हाहाकार आहे. आणि तो कसा थांबवावा हे कोणाकडे सोल्युशन नाही आहे. पण आपल्याकडे आज कोणी गांधी नाही आहे की युद्ध थांबवेल कोणी. म्हणजे मोदींनी युद्ध थांबवलं असं मध्यंतरी बोललं गेलं, पण हे युद्ध थांबवायला कोणीच पुढे येत नाही आहे. त्यामुळे दोन्ही पक्ष जोरदार हल्ले प्रतिहल्ले करतायत. 14व्या दिवशी सुद्धा इराण थकलेला नाही आहे, तो आणखी लढाईच्या गप्पा करतोय. त्यामुळे चालणार किती दिवस. आणि अफवांचा बाजार गरम आहे. म्हणजे काल काल अफवा अशी होती की बघ खामेनीचा मुलगा जो आहे मोस्तफा तो बॉम्ब हल्ल्यात जखमी झाला आहे, म्हणून गंभीर जखमी झाला आहे वगैरे. पण तो दुसऱ्या बाजूने त्याचं खंडन झालं आहे. एकूणच सारे हवाई जे सोल्युशन जे आहे ते सोल्युशन सुटणारं नाही आहे. भारताकडे त्याचं उत्तरही नाही आहे. युद्ध किती दिवस चालते त्याची वाट पाहत राहणं एवढंच लोकांपुढे एक काम उरलेलं आहे. हे युद्ध केव्हा संपते तेवढं पाहत. सिलेंडर संपला तर दुसरीकडे लाकडीच्या चुलीवर स्वयंपाक करा, त्यासाठी लाकडं आणा. इलेक्ट्रिक गॅस शेगडी जे आहे ती आणा. लोकांना हे नवीन पर्याय शोधावे लागतील, कारण सोल्युशन कोणाकडेच नाही आहे. म्हणजे पहिल्यांदा जगामध्ये ही परिस्थिती आलेली आहे की युद्ध होत आहे आणि युद्धाचे चटके भारताला एवढ्या प्रचंड प्रमाणावर जाणवत आहेत, भारतासारख्या महाशक्ती देशाला. आणि भारताची मदत करावी असं कोणालाच वाटत नाही. तुम्हाला काय वाटते? कॉमेंट करा. नमस्कार.